OMG मराठी ITIच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करतो। तर आजचा जो अपडेट आहे आपला तो परीक्षे संदर्भामध्ये आहे आणि जे विद्यार्थी सिरियसली अभ्यास करत आहे आणि जे खरंच अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी खरंच महत्त्वाचा हा अपडेट आहे। कारण यापूर्वी तुम्हाला माहित आहे की आपण यूट्यूब चॅनलला पण पोस्ट केली होती, आपण चॅनलला टेलिग्रामच्या पण पोस्ट टाकली होती आणि तुम्हाला ग्रुपमध्ये पण, म्हणजे तुम्हाला इकडनं तिकडनं याच्यापूर्वीचा टाइम टेबल वेळापत्रक माहीत झाला होता। परंतु आता त्याच्यामध्ये काय झालं आहे, बदल झालेला आहे। तो बदल माहीत असणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला जो नियोजन करायचं आहे आपल्या अभ्यासाचं त्याच्यासाठी आपल्यासाठी एक एक दिवस काय असतो, इम्पॉर्टंट असतो। तर आता जर तुम्ही बघाल तर हा अपडेट कधीच आहे, तर हा 7 जुलैला DGTने एक पत्र दिलं। त्या पत्रामध्ये सरळ सांगितलं की आम्ही काय केलं आहे, सर्व टाइम टेबल रिवाइज्ड केला आहे। कसा केला आहे, रिवाइज्ड केला आहे, म्हणजेच रिवाइज शेड्यूल दिलेला आहे। CTS मेन एक्झामिनेशन, CTS म्हणजेच आपली क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम असते, जे ITIला असते, जे तुम्ही शिकत आहे तेच ती स्कीम आहे, ठीक आहे। तर सर्व सेशनसाठी म्हणजे जे सेकंड इयर मध्ये विद्यार्थी आहे आणि जे फर्स्ट इयर मध्ये विद्यार्थी आहे, जे 6 महिन्याच्या कोर्समध्ये आहे, त्या सर्वांसाठी काय झालं, वेळापत्रकामध्ये बदल करवण्यात आला किंवा बदल झालेला आहे। तर नेमका बदल काय आहे, कशाचा, आता बघा त्याच्यामध्ये खूप सारी लिस्ट आहे त्या पत्रामध्ये, तेवढं तुम्हाला सांगायची गरज नाही। जेवढं तुमच्या गरजेचं आहे तेवढं तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे। म्हणजे आपल्याला तुम्हाला मेन काय असतं, हॉल तिकीट आला पाहिजे आणि पेपरला गेलं पाहिजे, या दोन गोष्टी आपल्यासाठी कशा इम्पॉर्टंट आहे। तर आता तुम्ही जर बघाल हा अपडेट आहे 7 जुलैचा आणि त्याच्यामध्ये टाइम टेबल मी दिलेला आहे, हे तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचलं पण असणार, मी म्हणजे चॅनलपर्यंत पोहोचायच्या पहिले तुमच्यापर्यंत पोहोचून गेला, ठीक आहे। आता बघा प्रॅक्टिकल एक्झामिनेशनची ऍक्टिव्हिटी आहे ती आहे, हॉल तिकीट डाउनलोड करायची आहे तुम्हाला 13 पासून 22 पर्यंत। आता तुम्हाला नाही केली तरी कॉलेजवाल्यांचं काम आहे, ते करून देतीलच तुम्हाला आणि त्यांचंच काम आहे, ते ॲक्च्युअलमध्ये त्यांनीच देतात, ठीक आहे। 13 जुलै ते 22 जुलै, तर पहिले ॲक्च्युअलमध्ये हे जे तुमचं हॉल तिकीट होतं ते 10 जुलैला येणार होतं, किती तारखेला, 10 तारखेला, परंतु ते 10च्या जागेवर आता कितीला येणार आहे, ते 13ला येणार, ठीक आहे। काही अडचण नाही, आपल्याला 3 दिवस समोर केलं। आता जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती प्रॅक्टिकल एक्झाम 17 जुलैपासून आहे, जेव्हा की ही पूर्वी 15 जुलैपासून होणार होती पहिल्याच्या टाइम टेबलमध्ये, पण बदल करून 2 दिवस त्याला सामोर करण्यात आलं, म्हणजेच 17 ते 22च्या दरम्यान तुमची काय होणार, परीक्षा। मग आता प्रश्न विद्यार्थ्यांचा, सर मी फर्स्ट इयरला आहे, सर मी सेकंड इयरला आहे, माझा पेपर कधी आहे, लक्षात घ्या या 5 दिवसाची परीक्षा आहे प्रॅक्टिकलची एक्झाम। तर 5 दिवसामध्ये 2 दिवस जे पूर्वीचे आहे, म्हणजे पहिले जे 2 दिवस आहे त्या 2 दिवसामध्ये फर्स्ट इयर आणि नंतरचे जे 3 दिवस येणार, 3 दिवस असणार, 2 दिवस असणार, जे शिल्लक असणार त्याच्यामध्ये सेकंड इयरची परीक्षा होते। आता अजून याच्याबद्दल काही, जसं मागच्या टाइम टेबलला दिलं होतं याच्यात दिलं नाही, जसं काही दिलं मी तुम्हाला काय दिलं, अपडेट दिलं। म्हणून काय करायचं की चॅनलला सबस्क्राईब करून राहायचं आणि बेल आयकॉन पण ऑन करून राहायचं, म्हणजे जेणेकरून काय की असा काही अपडेट दिला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, कारण की तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, तुमच्यासाठी गरजेचं आहे। आणि आता वेळेअभावी मी चॅनलच्या इथनं दूर आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आपलं मेन म्हणण्यापेक्षा पुन्हा आपले 3 चॅनल आहेत, त्याच्यातलं जे CST लॉन्चपॅड चॅनल आहे त्याच्यावरती सध्या गर्दी चाललेली आहे, त्याच्यावरती खूप धावपळ चाललेली असल्यामुळं मी इथपर्यंत तुमच्या OMG मराठीपर्यंत पोहोचायला मला थोडासा वेळ लागत आहे, पण जर अर्जंट असलं की 100% तुम्हाला त्याचा अपडेट मिळून जाईल, बरोबर आहे। आता हे 17 ते 22च्या दरम्यान तुमची काय होणार, प्रॅक्टिकल होणार। फर्स्ट इयर सेकंड इयर जसं काही पत्र आलं मी तसं तुमच्यापर्यंत पोहोचवून देतो। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आहे, सर इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल सांगा। आता मी इलेक्ट्रिकलचा सेक्टरचा असल्यामुळे इलेक्ट्रिकलचे फर्स्ट इयर सेकंड इयरचे इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल पण तुमच्यापर्यंत पोहोचवून देतो आणि जे काही कंटेंट आपला बाकी आहे इलेक्ट्रिशियनचा तो पण मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। मला जसा वेळ मिळेल मी तसं तुम्हाला ॲडजस्टमेंट करून देतो, ठीक आहे। पटलं, हॉल तिकीट तुम्हाला मिळणार 13 ते 22 आणि तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम होणार 17 ते 22 याच्या दरम्यान। तर सर्वांनी तयारीला लागायचं, तयारीमध्ये राहायचं, म्हणजे कोणाचं लग्न वगैरे असेल काही तर बरोबर सर्व ॲडजस्टमेंट करून घ्यायचं, म्हणजे तुमचं नाही, तुम्ही कुठेतरी जर गेले असाल तर, म्हणजे एखादं फिरायला गेलं असेल तर या जुन्या तारखा पाहून तर त्याचा विषय होईल, तर म्हणून हे सर्व माहीत असलं पाहिजे की गेलं तर परत आलं पाहिजे आपण त्याच्यासाठी, ठीक आहे। मग आता उरलं, आपली परीक्षा 2 भागामध्ये असते माहिती ना, एक प्रॅक्टिकल झालं, एक हॉल तिकीट वेगळं आणि CBTचं प्रॅक्टिकल आपलं काय असतं, वेगळं असतं, ठीक आहे। तर मग याच्यामध्ये जे तुमचं हॉल तिकीट आहे CBTचं ते तुम्हाला 23 पासून मिळणार आहे। कधीपासून मिळणार आहे, 23 पासून। ॲक्च्युअल हे 20 की 21 पासून मिळणार होतं, 21 जुलैपासून, तर ते आता काय झालं 23 जुलैला तुम्हाला मिळणार। ते 20 ऑगस्ट पर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता। मग इथे पण विद्यार्थ्यांचा प्रश्न पडतो आणि प्रश्न येतो, सर माझा पेपर कधी, तर तुमचा पेपर कधी, ते हे हॉल तिकीट आल्यावरच समजणार की नेमका तुमचा पेपर कधी आहे। म्हणजेच तुमचा प्रत्येकाचा स्लॉट वेगळा असतो, प्रत्येकाचा दिवस वेगळा असतो, मग कोणत्याही ट्रेडचा असो, कोणत्याही गावचा असो, कुठचाही असो, ते प्रत्येकाच्या हॉल तिकीटवर लिहिलं असते की नेमका तुम्ही कोणत्या नंबरला तुमचा स्लॉट फसलेला आहे ते तुमच्या हॉल तिकीटमध्ये माहीत होईल। ते माहीत होईल तुम्हाला 23 जुलैला। तोपर्यंत तुम्हाला
जमून तयारी सुरू ठेवायची आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे जे काही पेपरमध्ये येणार ते पेपरमध्ये येणार निम्मीचेच प्रश्न. कुठचे प्रश्न? निम्मीचे. तर त्याचाच अभ्यास करायचा, जास्त डोकं लावायची आपल्याला गरज नाही. वर्षभर आपण डोकं लावला, आता फक्त निम्मीचे प्रश्न वाचायचे आणि पूर्ण मार्क घ्यायचे. मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याजवळ बरेचसे विद्यार्थी दरवर्षी आउट ऑफ मार्क घेतात, 150 पैकी 150 असे भरपूर सारे विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर CBTची जी परीक्षा आहे ती 28 जुलैला सुरू होणार आहे, जे की याच्यापूर्वी पण 28ला सुरू होणार होती. फक्त इकडे 18 ऑगस्टला संपत होती, पण ती आता 20 ऑगस्टला संपणार आहे. आता ते 2 दिवसामध्ये कोणाचा स्लॉट गेलाय तर ते आपल्याला माहित नाही, ते आपल्याला नंतर माहित होईल. ठीक आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर शेवट असतो आपला निकालाचा, म्हणजे याची सांगता या कार्यक्रमाची निकालाने होते. तर एकदम फास्टमध्ये आपला निकाल लागतो 28 ऑगस्टला. तर 28 ऑगस्टला खूप गर्दी असते, तर ते जवळपास तुम्हाला 29 ऑगस्टपर्यंत माहीत होऊन जाते. 29 ऑगस्टला म्हणजे तुमच्यापर्यंत आता कोणाला मेल येतं, कोणी लॉग इन करून पाहू शकता. आता ते बरंच डिपेंड करते, कारण की लाखो विद्यार्थी आहे, लाखोच्या संख्येने विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे एवढा सारा डाटा मॅनेज करणं थोडंसं कठीण होतं. तर असं आपल्याला काही हे नाही, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की 28ला निकाल आहे आणि 28 ऑगस्टला निकाल आहे आणि 28 जुलैपासून आपली काय परीक्षा आहे. मग या परीक्षेच्या पूर्वी जो काही कंटेंट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, आवर्जून प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याची मदत झाली पाहिजे. आता जर तुम्हाला निम्मीचेच पूर्ण MCQ बघायचे असतील तर आपलं जे चॅनल आहे कोणतं, OMG मराठी IT आहे. तर मराठी म्हटलं त्याच्यामध्ये मराठी कंटेंट आहे, इलेक्ट्रिशियन, एम्प्लॉयबिलिटी स्किल असे 2 कंटेंट ऑलरेडी अपलोड झालेले आहे फर्स्ट इयर सेकंड इयर. तर काही इलेक्ट्रिशियनचा पार्ट आहे, मी त्याला पण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु याच्यामध्ये जर तुम्ही बघाल, जर तुम्हाला पुन्हा ॲडिशनल पाहिजे असणार, जसं आता वर्कशॉप कॅल्क्युलेशन आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, याचे सर्व प्रश्न आपलं जे हिंदी चॅनल आहे कोणतं, ओपन माइंड गुरुजी सर्च करायचं यूट्यूबला. ओपन माइंड गुरुजी टाकलं की मीच दिसणार तुम्हाला. तिथे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बाकीच्या पण प्लेलिस्ट दिसतील, जसं आता फिटर झालं, वेल्डर झालं, एम्प्लॉयबिलिटी स्किल तर आपलं मराठीत पण अवेलेबल आहे आणि हिंदीमध्ये पण तिकडे अवेलेबल आहे. एकदम बेस्ट पद्धत आपली जशी आहे तशीच आहे, फक्त तिकडे हिंदीमध्ये आहे, याच्यावरती मराठीमध्ये. आता हे सर्व अपलोड करायला बाकी मला वेळ लागणार. ठीक आहे. जेवढं माझ्याने शक्य होते तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार. हे फर्स्ट इयरचं आहे आणि सेकंड इयरमध्ये जर गेलं, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती इलेक्ट्रिशियनची थेरी झालेली आहे, काही जे सेशन बाकी असणार त्याला पण मी कव्हर करून देतो आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल पण इथे अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी. ठीक आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग आता फक्त काय की आपलं जे हिंदी चॅनल आहे त्याच्यावरती जायचं किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला हिंदीच्या पण लिंक देऊन देईल आणि मराठीच्या पण लिंक देऊन देईल, म्हणजे दोन्ही चॅनलच्या लिंक देऊन देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पाहिजे तिथे जाता येणार. डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, तर डिस्क्रिप्शन कुठे आहे विचारायचं नाही, यूट्यूब वापरता तर ते सर्व तुम्हाला समजायला पाहिजे. थोडंसं खाली जर बघाल तुम्हाला मोर दिसते, मोरमध्ये गेलं की तुमचं डिस्क्रिप्शन ओपन होते. ठीक आहे. आणि हे जे बाकीचे आहे, बाकी सर्व हिंदी चॅनलवरती, आता मराठीवरती फक्त आपला एवढा कंटेंट अपडेट आहे आणि आपण खास इलेक्ट्रिकल सेक्टरचे असल्यामुळे इलेक्ट्रिकलला जास्त प्राधान्य आणि जास्त भर दिला जातो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणाला टेस्ट जॉईन करायची असणार याच्या संदर्भामध्ये तर आपली ॲप आहे CST लॉन्चपॅड या नावाची. तर प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायची किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं काय करू शकता तुम्ही, टेस्ट तुम्हाला पाहिजे ती म्हणजे अवेलेबल असणार ती जॉईन करायची, म्हणजे छानपैकी तुम्ही सर्व निम्मीच्याच पद्धतीने आणि पेपरात निम्मीचंच येतं तेच तुम्हाला अभ्यास करायचा आणि तेच तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. ठीक आहे. हा अपडेट होता आपला कशाचा, परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये जो बदल झाला त्या संदर्भामध्ये. ठीक आहे. तर असाच जर काही अपडेट राहिला तर पुन्हा तुम्हाला मी कळवतोच. तोपर्यंत तुम्ही काय करायचं, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं. सोबतच जर अपडेट आवडला असणार तर आठवणीने व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या मित्रांपर्यंत आवर्जून शेअर करा, कारण जर एखादा मित्र गावाला गेला असणार तर त्याला परत यायला झालं पाहिजे ते पेपर सुरू होण्याच्या पूर्वी. ठीक आहे. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो, बाकीचं याच्या नंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो, म्हणून ब्रेक घेतो. धन्यवाद.